मित्रांनो, अपंग व्यक्तींना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे युनिक डिझॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता युनिक डिझॅबिलिटी सर्टिफिकेट काय आहे किंवा हे ऑनलाईन आपल्याला कसे काढता येईल याची ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. युनिक डिझॅबिलिटी सर्टिफिकेट हे अपंगांचं एक प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे अपंगत्व तुम्हाला आहे, ते किती टक्के आहे याची संपूर्ण ए टू झेड माहिती या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला दिसून येते. आता हे प्रमाणपत्र कसे काढायचे, याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करायचे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला मित्रांनो, युनिक डिझॅबिलिटी सर्टिफिकेट आपण ऑनलाईन कसे अप्लाय करायचे याची ए टू झेड माहिती आपण स्क्रीनवर पाहूया. स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये युनिक डिझॅबिलिटी ID असं सर्च करायचं आहे. सर्च करून एंटर द्या. एंटर दिल्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट येईल, UID या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्याकडे युनिक डिझॅबिलिटी IDचं एक पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर UDID. याला क्लिक करून खाली स्क्रोल करा, टिक करायचं आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं. आता यामध्ये 2 नंबरच्या ऑप्शनला टिक करा आणि सबमिट या बटनाला क्लिक करा. 1 नंबरचे ऑप्शन आहे अप्लाय विथ आधार. याला टिक करा. इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. ज्या अपंग व्यक्ती त्याचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर खाली कॅप्चर फिल करा आणि खाली बॉक्सला टिक करून जनरेट OTPला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस दाखवतोय. आता OTP गेलेला आहे. आता तो OTP जो गेलेला असेल मोबाईल नंबरला तो OTP इथं फिल करायचा आहे. मी OTP टाकून घेतो आणि सबमिट बटनाला क्लिक करतो. सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं मराठीत नाव, तुमच्या इंग्लिशमध्ये नाव सर्व येईल. आता तुम्हाला ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकंटचा ईमेल ID फिल करायचा आहे आणि ॲप्लिकंटचा फोटो आणि सिग्नेचर या 4 गोष्टी आपण इथं पूर्ण डिटेल आपण भरून घेऊया आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. सर्व डिटेल भरून घेतो. हे बघा, सर्व डिटेल भरून घेतली. आता आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. आता आपल्याला त्या कस्टमरचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. हे बघा, आधार कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं ओळखपत्र म्हणून आणि चूज फाईलला क्लिक करून त्या व्यक्तीचे आधार कार्ड आपण तिथं अपलोड करून घेऊ आणि मग नेक्स्ट स्टेपला जाऊया. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर चेक करून घ्या की तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड केले आहे का. हे बघा, बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट म्हणजे आपण ॲड्रेस फिल करणार आहोत. जो तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस असेल सेम टू सेम तसा ॲड्रेस आपल्याला फिल करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तालुका चॉईस करा, जिल्हा चॉईस करा व तुमचे गाव कोणते आहे ते निवडा आणि खालचा पिनकोड तुमच्या जशाचं तसं राहील. आता खाली स्क्रोल करा. परत आपल्याला आता डिझेबिलिटी डिटेल करायची, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं तुम्हाला अपंगत्व आहे. डिझेबिलिटी टाईप म्हणजे तुम्हाला आंधळे आहेत का, तुमचा हातापायाला इजा झाली का, तुम्ही कोणत्या प्रकारचे अपंग आहेत हे ते इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी ज्या व्यक्तीचं करतो आहे ते हेअरिंग इम्प्रेशन याच्यामुळे असल्यामुळे मी ते सिलेक्ट करतो. आणि ते अपंगत्व तुम्हाला जन्मता असले आहे का किंवा तुम्हाला तुमच्या ॲक्सिडेंटमध्ये झालं होतं का, अशा प्रकारचे जे तुमचे ऑप्शन असेल डिझेबिलिटी ड्यू टू म्हणजे कशामुळे तुम्ही अपंग झाला आहात ते इथं सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली डिझेबिलिटी बाय बर्थ, तुम्ही जर जन्मता असेल तर इथं येस करा, जर जन्मता नसेल तर नो करा. आता आपण अपलोड दिव्यांग सर्टिफिकेट म्हणजे आपण दिव्यांग सर्टिफिकेट अपलोड करून घेऊया. हे चूज फाईलला क्लिक करा. चूज फाईलला क्लिक करून फाईल अपलोड होईल. हे बघा झाली. हे चेक करून घ्या बरोबर आहे का. हे बघा बरोबर आहे. आणि नेक्स्ट स्टेप आता आपल्याला SR नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला सर्टिफिकेट जो येतो तो SRN नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. बघा, मी सर्व डॉक्युमेंट्सची डिटेल, मी सर्व फॉर्मची डिटेल तुमच्यासमोर फिल करतो आहे. ॲक्युरेट माहिती भरा, चुकीची माहिती भरू नका. हे बघा, मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो आहे. टाकून झाला आहे. आता आपल्याला तारीख टाकायची, डेट. या ठिकाणी आपल्याला महिना, वर्ष आणि डेट या 3 गोष्टी सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. कोणत्या वर्षापासून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ही सर्व डिटेल तुम्ही इथं चेक करून घ्या आणि सर्टिफिकेट असलेल्या तारखेप्रमाणे सर्व डिटेल भरून आपण आता नेक्स्ट स्टेपला जाऊया. डेट वगैरे टाकून झाली आहे. आता महिना चॉईस करून घ्या आणि तारीख चॉईस करून घ्या. झालं. आता आपल्याला जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते कोणाच्या हाताने मिळालेलं आहे, कोणाच्या अथॉरिटीने मिळालेलं आहे, तिथं ऑप्शन असतील. ते सर्टिफिकेट बघा, ते ऑप्शन चॉईस करून आता आपल्याला किती टक्के तुम्ही अपंग आहेत त्या सर्टिफिकेट त्यांनी लिहिलेलं असेल ती टक्केवारी इथं लिहून घ्यायची. आणि आता खाली स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही जी ट्रीटमेंट घेताय तुमच्या तालुक्यातच, तुमच्या जिल्ह्यातच घेत आहे का. जर तालुक्यातच घेत असणार तर येस करा, जर बाहेरून घेत असणार तर नो करा. आता तिथं तुम्ही चॉईस करून घ्यायचं आहे. आता मी ज्या पेशंटच्या करतोय ते बाहेरून घेत आहे म्हणून आपण नो करू आणि तिथं तालुक्याचं नाव देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्या तालुक्यामध्ये कोणत्या हॉस्पिटलमधून तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली, प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते चॉईस करून घ्यायचं आहे. खाली कॅप्चर फिल करायचं आहे
आणि जे टिक आहे बॉक्स आहे त्याला टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म असेल तो तुमच्या समोर येईल. हे बघा पूर्ण ऑथॉरिटी फॉर्म तुमचा आपण भरलेला, सही शिक्का नाव वगैरे सर्व चेक करा आणि सर्व जर बरोबर असेल तर तुम्ही फायनल सबमिट करायचं आहे. मी फायनल सबमिट करतो. तर आपला फॉर्म भरून झालेला आहे. असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.